नवीन सुरुवात, नवीन आशा आणि नवीन वर्षाची पहिली सकाळ. आज आहे गुढीपाडवा. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर नमस्कार मंडळी, मी आकाश. स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच गावची पद्धत वापरणार आहेत. जे पूजा वगैरे कशी करतात, गुढी कसा उभारला जातोय आणि कशा प्रकारे नियोजन केलं जातो हेच बघणार आहेत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून टाका. कारण अशाच गावच्या व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येतो आणि नवीन नवीन चांगल्या चांगल्या व्हिडिओ घेऊन येतोय. तर मागचे व्हिडिओ पण तुम्ही बघितले असतील. म्हणजे आपण जे गावची पद्धत आहे तीच दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता आजचा गुढीपाडव्याचा सण आहे आणि हा मराठी नवीन वर्षाची सुरुवात हा सण मानला जातोय. आणि गुढी का उभारतात, कशा प्रकारे उभारतात आणि कशासाठी हा सण साजरा करतोय आपण, हे व्हिडिओच्या माध्यमातून थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगणार आहे सर्व. म्हणजे जी काय मागील हिस्ट्री आहे गुढी उभारण्यामागे, ती पण तुम्हाला हिस्ट्री सांगतो आणि आम्ही कशा प्रकारे आमचा जो घरी सण साजरा करतो ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आता सकाळचे वाजलेले आहेत 7. सकाळची ही फ्रेश सुरुवात आणि आपल्या गावात अजूनही ही परंपरा जपल्या जातात. आता बघू शकता आमची आई लवकर उठून शेणाने अंगण सारवत आहे. ही फक्त स्वच्छता नाही तर आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. असं म्हणतात की यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि सणाची खरी सुरुवात इथूनच होते. तर मंडळी, आता आपण थोड्याच वेळामध्ये गुढी जो उभारण्याची जी सुरुवात आहे ती करूयात. कारण आता हळूहळू आपलं साहित्य गोळा करतो आणि गोळा केल्यानंतर आणि जो आता आपल्याला गुढी उभारण्यासाठी जो साहित्य लागणार आहे तो आधीच आम्ही एकत्र केलाय. आता हे तुम्ही बघू शकता, सर्व आम्ही आमच्या पायरीवर जमा केलेले आहेत. नारळ, हळद कुंकू, तसंच चाफ्याची फुलं वगैरे असं म्हणजे बरंच साहित्य लागतंय. गणगोली, तर हे बरंच आपल्याकडे साहित्य दिसतंय. तर आता हे सर्व साहित्य ते गुढी उभारण्यासाठी आपल्याला लागणार आहे. तर हळूहळू ही प्रोसेस काय काय ते तुम्हाला समजेलच व्हिडिओमध्ये. आणि कडुलिंब आणि आंब्याची पाने पण आपण घेतलेली आहेत. तसेच अशी वेगवेगळ्या कलरची फुले, चाफ्याची फुले, ते जी कागदी फुले असतात ती पण घेतलेली आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरती वगैरे, तसंच नारळाचा कलश कलश पण तयार आहे, बघू शकता तुम्ही. आणि तिकडे लिंबाडाचा पाला आणि इकडे आरती आहे, हळद कुंकू, असं बरंच साहित्य आहे. तर आता इकडे बघू शकता आमचे आई बाबा सगळे आता रेडी पोझिशन मध्ये, म्हणजे एकदम तयारी करतात. आणि माझं तेच चालू, व्हिडिओ करण्यामध्ये बिझी एकदम. आता गुढी उभारण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला बांबू लागतोय. आणि इकडे बघू शकता असा रांगोळी काढण्याचे प्रकार चालू आहे. मस्त अशी रांगोळी काढलेली आहे. आणि आपले बाबा जो बांबू आहे त्याला असं हळद कुंकू तसंच गणगोली पण लावत आहे. बांबू पण मस्त आहे असा. आणि सगळं रेडी पोझिशन मध्ये झालेलं आहे आता. तर मंडळी, नियोजन कसं वाटलं कमेंट मध्ये नक्कीच सांगा मला. तर मंडळी, आता मी तुम्हाला फुल प्रोसेस मध्ये दाखवणार आहे गुढी कशी उभारायची स्टेप बाय स्टेप प्रमाणे. सध्या बाबा कामात व्यस्त आहेत आणि आई पण आपली तयारी करते आणि सगळं कॅप्चर करते मी तुमच्यासाठी हे सर्व. कारण दुसरं कॅप्चर करणारा व्हिडिओसाठी कोणी नाही येते, त्यामुळे मी काय दिसणार नाही आज. ते सर्व मी दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि जे बाजूचे आमचे गुढी आहेत शेजारचे, ते पण तुम्हाला थोडे थोडे मी दाखवतो. आमचा गुढी उभारला त्याच्यानंतर त्यांच्याकडे पण आपण जाऊयात आणि त्यांची पण भेट घेऊयात. घरात आता शिरा बनवण्याचं काम चालू आहे. शिरा रेडी झाला, पण आधी आपलं देवाला नैवेद्य देणार आणि त्यानंतर आपण खाणार. हा बघा शिरा कसा झाला, कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि या सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघू शकता एक वेगळीच आनंदाची चमक आहे. कारण आज आपला मराठी माणसाचा सण आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हटलं तर आपला जो मराठी वर्ष नवीन वर्ष चालू होतं त्यालाच आपण गुढीपाडव्यालाच, म्हणजे असं बोलतात गुढीपाडव्यालाच आपला जो मराठी नवीन वर्ष सुरू होतोय तो गुढीपाडव्यालाच होतोय. आणि गुढी उभारणं म्हणजे
फक्त एक परंपरा नाही तर आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. तर मंडळी, आता गुढीपाडव्याचा सण हा साजरा करण्यामागचं एक कारण आहे. तो म्हणजे आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गुढीपाडवा का साजरा करतात. गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली असं मानलं जातं. तसेच भगवान श्रीराम 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येत परत आले तेव्हा लोकांनी विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली. म्हणूनच गुढी म्हणजे विजय, आनंद आणि समृद्धीचं प्रतीक आहे. या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणं खूप शुभ मानलं जातं. गुढी लागणार साहित्य म्हणजे आता बांबू, साडी, कडुलिंब, आंब्याची पाने, नारळ, हळद कुंकू, रांगोळी असे म्हणजे भरपूर साहित्य लागतात गुढीपाडवा उभारण्यासाठी. तर मंडळी, गुढीपाडवा साजरा करण्याचं अजून एक रहस्य म्हणजे जे शालिवाहन राजाने शत्रूंवर विजय मिळवला होता आणि त्या विजयाचं प्रतीक म्हणून पण गुढी उभारली जाते. आता आपले बघू शकता बाबा आपले बांबू सजवतात. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे गुढी उभारणं. सर्वात आधी बांबू व्यवस्थित उभा करायला लागतो. त्याच्यानंतर त्यावर जी आपली सुंदर साडी बांधतोय आपण, ही विजय आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जाते. कडुलिंब आणि आंब्याची पाने लावतो, हे आरोग्य आणि प्रॉस्परिटी दर्शवतात. वर नारळ आणि गाठोडं ठेवतो. गुढी घराच्या बाहेर उभी करतो जेणेकरून पॉझिटिव्ह एनर्जी घरात येईल. आणि आता बघू शकता ही झाली आपली गुढी उभी. सर्वात खूप सुंदर दिसते आणि एकदम भारी दिसते. कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा. सण म्हणजे फॅमिली टाइम, सगळे एकत्र येऊन आनंद साजरा करतात. तर मंडळी, आता थोड्याच वेळात आपण जे शेजाऱ्यांचे जे गुढी उभारतात तिकडे पण जाऊयात, त्यांची पण भेट घेऊयात. कसं काय ते समजेल आपल्याला. आता आपला गुढी उभारून तर झालेला आहे, तर पुढे आपण जाऊन बघूयात त्यांच्याकडे. तर मंडळी, आपण आता थोडे पुढे आलोय आणि इथे बघा आपल्या शेजाऱ्यांच्या घरी पण गुढीपाडव्याची जोरदार तयारी सुरू आहे. सगळीकडे एक वेगळीच उत्साहाची वाईब आहे. कारण आता इथे बघायला गेलो तर आपले संदेश दादा कलशावर सुंदर असे स्वस्तिक काढत आहेत आणि हे खूप शुभ मानलं जातं आणि सणाची शोभा अजून वाढते याच्याने. आणि इकडे आपला बाबू काय करतोय बघा, रांगोळी काढलेली आहे, ती पुसण्याचं काम चालू आहे. आता आपण आलोय ते परेश दादांच्या घरी. आता परेश दादा बघू द्या इकडे काय करतात. इथे ऑलरेडी मोठी गुढी उभारलेली आहे परेश दादांची. तर मंडळी, पूर्ण एरिया बघू शकता, सगळ्यांनी असा गुढी उभारलेला आहे आणि सुंदर एरिया दिसत आहे. आपला गावचा एरिया बघू शकता, एकदम मस्त एरिया दिसतोय. आणि वेदचे पप्पा पण बघू शकतात, त्याच्यासाठी आता पाठीवर सुंदर अशी सरस्वती काढत आहेत. खास त्या वेदसाठी काढत आहे ती. आणि इकडे अण्णा छोट्या गुढीची तयारी करतात, ते पण बघू शकता आपण. आणि अण्णा पण खूप अशी मेहनत घेतात. आता मागच्या व्हिडिओ मध्ये पण तुम्ही बघितलं असेल, होलीच्या व्हिडिओमध्ये अण्णा होते आपले, तेच आहे अण्णा. आता वेदसाठी ते तयारी करतात आपल्याला दिसतं इकडून. आणि वेदच्या चेहऱ्यावरचा आनंद पण बघू शकता, कारण ही गुढी खास त्याच्यासाठी उभारली जाते. म्हणून वेद एवढा खुश दिसतोय की काय सांगू आता. आणि शेवटी आता वेदने स्वतःच्या हाताने गुढी घेतली आहे. तर चला मग वेदच्या नावाची पण आपण गुढी उभारूया. तर मंडळी, वेदच्या पण नावाने आता गुढी उभारली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मंडळी, कसा वाटला आजचा आमच्या गावचा गुढीपाडवा सण. असंच एकत्र येऊन सण साजरा करणं हीच खरी आनंदाची गोष्ट आहे. तर तुमच्या गावामध्ये पण असाच गुढीपाडवा साजरा करतात का, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.